आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत दुबई मॉल मधील ॲक्वेरियम मध्ये। हे ॲक्वेरियम फार मोठं आहे। इथे तुम्ही बाहेरून पण बघू शकता आणि तिकीट काढून आतमध्ये जाऊन पण तुम्हाला बघता येतं। ही तिकीटची लाईन आहे। हे तुम्हाला टायमिंग किंवा तिकीट इन्फॉर्मेशन आणि बाकी ऑफर वगैरे इथे असतात। ते मी स्क्रीन वरती दाखवले आणि हे सगळे चार्जेस तुम्हाला AED मध्ये पे करावे लागतात। आणि हे जे स्क्रीन वरती तुम्हाला मी शो करते ते स्कुबा डायव्हिंग साठी आहेत चार्जेस। तो तुम्ही वेअर करून आतमध्ये जाऊ शकता। वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल पण मासे आहेत आणि दुसरे पण मोठे मोठे मासे आहेत। शार्क आहेत, छोट्यापासून मोठे असे। हा स्टिंगरे फिश आहे जो तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल। वेगवेगळ्या टाइपचे मासे आहेत, त्याच्यामुळे इथे भरपूर व्हरायटीचे मासे तुम्हाला बघायला मिळतात। स्कुबा डायव्हिंग करताना तुम्हाला लोक दिसत असतील इथे। आणि ही जी जाळी आहे यातून माशांना अन्न फीड केलं जातं त्यांचं। अशा ठिकठिकाणी त्यांनी जाळ्या बसवलेल्या आहेत। शार्क पण तुम्हाला दिसत असेल। आणि हा एक स्कुबा डायव्हिंग एरिया आहे। इथे आतमध्ये तुम्हाला तिकीट काढून पण माणसं जाताना दिसत असतील आतमध्ये। ते पण सेफ्टी आहे की तुम्ही व्यवस्थित जाऊन बघू शकता, कारण खूप सारे मासे आतमधून पण वेगवेगळे दिसतात। काही काही आउटसाइडने जे तुम्हाला दिसत नाहीत ते। आणि एकाच माशाच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत तिथे। जसे आपण फिश टँक मध्ये पण वेगवेगळे मासे ठेवतो सेम तसंच आहे, पण क्वांटिटी थोडी जास्त आहे आणि साईज मध्ये पण थोडे मोठे मोठे आहेत। इथे तुम्हाला शार्क वगैरे पण छोटे छोटे दिसत असतील। हे इथेच बॉर्न झालेले आहेत, त्यामुळे असं ते काही तुम्हाला हार्म करत नाहीत। त्यांना त्याची सवय असते तिथे माणसांची, आणि त्यांना वेगवेगळे फूड तिथले लोक जे त्यांची केअर करणारे असतात ते त्यांना प्रोव्हाइड करतात। हा इल मासा आहे। करंट पास करतो तो पाण्यामधून। जेव्हा त्याच्यावर कोणी अटॅक करण्याचा प्रयत्न करतं तर तेव्हा तो करंट पास करतो। मॉल मधला बराचसा एरिया ह्या ॲक्वेरियमने कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या साईडने पण ॲक्वेरियम बाहेरून पाहू शकता मासे वेगवेगळे। छोटे स्मॉल कलरफुल मासे पण इथे ठेवलेले आहेत। तो तिथला अट्रॅक्शन पॉइंट आहे की सुंदर वाटतं बघताना, तुम्हाला असं खूप वेळ उभं राहून बघावं असं वाटतं। इथे पॉम्प्रेट पण तुम्हाला दिसत असतील, म्हणजे लोकल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगते। आणि लहान मुलं असं काचेवर टॅप करतात, त्यांना पण मजा येते बघायला। तर टुरिस्ट लोक खूप इथे ॲक्वेरियमला व्हिजिट करतात। इवन लोकल इथले राहणारे पण रेसिडेंट पण इथे नेहमी व्हिजिट करतात, कारण म्हणजे छान वाटतं बघायला। तुम्हाला पोहायला व्यवस्थित येत असेल तर तुम्ही स्कुबा डायव्हिंगचं साठी अप्लाय करू शकता आतमध्ये जाऊन। आणि त्यांचा खूप मोठा असा फॉर्म आहे, तो फॉर्म कंप्लीट तुम्हाला करावा लागतो आणि मगच तुम्हाला कॉस्ट्यूम देतात तो, आणि तुम्ही आतमध्ये जाऊन स्कुबा डायव्हिंग करू शकता। फक्त थोडं
कॉशियस होऊन तुम्हाला जावं लागतं आणि पोहायला लागतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.